महाराजांचा विजय असो, फळांच्या राजाचा विजय असो, या सेनापती सफरचंद या काय खबरबात आणलीत आपल्या राज्याची? राजे, आपल्या कृपेने सर्व कुशल मंगल आहे. युद्धाचे सावट नाही, जनता सुखात आहे, व्यापार चांगला आहे. पण यावेळी निर्यातीपेक्षा आयात जास्त होत आहे. आयात जास्त? ती कशाची? कराची हलवा याची आयात सर्वात जास्त झाली आहे महाराज. काय आपल्या इतक्या समृद्ध राज्यात परदेशातून बर्फी मागवली जाते? हे योग्य नाही सेनापती सफरचंद. आम्हाला याचा खेद आहे. यावर पर्याय काढलाच पाहिजे आणि तो स्वतःच मी काढेन. आज संपूर्ण राज्याला माझ्यापासून बनवलेली स्वदेशी बर्फी हलवा मी शिकवेन. नमस्कार मंडळी, ही पहा आपल्या आजच्या रॉयल बर्फीची झलक आहे ना मस्त. तर चला सुरू करू. आपल्याला लागणारे प्रमुख साहित्य आहे कॉर्नफ्लावर, आंब्याचा गर, साखर आणि तूप. 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घ्या, त्यामध्ये 2 वाटी पाणी टाका व हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. यानंतर कढईमध्ये 2 वाटी पाणी घ्या. त्याच मापाने काढलेली 2 वाटी साखर कढईमध्ये टाका. कढईमध्ये थोडे थोडे तूप टाकत रहा. आता कॉर्नफ्लॉवरचे केलेले मिश्रण कढईमध्ये ओता. हे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत हलवत रहा. मध्ये मध्ये तूप टाकत रहा. तुपामुळे पदार्थाला चांगली चकाकी येते. आता यामध्ये आंब्याचा केलेला गर टाका. आपल्याला हवे असलेले ड्राय फ्रूट्सचे तुकडे करून मिश्रणामध्ये टाका. हे मिश्रण कढईला चिकटणार नाही व सहज सुट्टे होईल इतका वेळ हलवत राहा. भांड्याला आतील सर्व बाजूने चांगले तूप लावून घ्या. आता भांड्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकून तयार झालेले कढईतील मिश्रण भांड्यामध्ये ओता व चांगले पसरवून घ्या. काही वेळाने बर्फी सेट झाल्यावर प्लेटमध्ये पाडून घ्या. मग काय मंडळींनो, झाला आपला स्वदेशी बर्फी हलवा तयार.
आणि अशा पद्धतीने महाराज आंबा यांनी हलवा बर्फीची परकीयांची मक्तेदारी मोडीत काढली आणि तिथून पुढे स्वतःच्या राज्यात मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन सुरू केले व आपल्या राजधानीचे नाव या पदार्थाला देण्यात आले. म्हणून हा पदार्थ पुढे मुंबई हलवा किंवा बॉम्बे हलवा या नावाने प्रचलित झाला. नारळदादांच्या गोष्टीची रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.